तसंच दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुद्धा क्वांटिटी कमी केली तर त्या क्वांटिटीच्या मध्ये सुद्धा आर्टिफिशियल स्टार्वेशन होऊन तुमची बॉडी फॅट यूज करते आणि तुमची ओबेसिटी कमी करण्यासाठी मदत होते. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे बरीचशी लोक इंटरमिटंट फास्टिंग करतात. त्याच्यामागे बरेच कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळ्या पॅथीचे, वेगवेगळ्या लोकांचे त्याच्याबद्दलची वेगवेगळी मतं आहेत की इंटरमिटंट फास्टिंग करावी का करू नये. जर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे ॲलोपॅथी सायन्सप्रमाणे जर आपण बघितलं तर इंटरमिटंट फास्टिंग जे आहे ते युजली अवॉइड केलं पाहिजे. तर इंटरमिटंट फास्टिंगचा उद्देश काय असतो की जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजची कमतरता भासते आणि जेव्हा ग्लुकोजची कमतरता भासते त्यावेळेला तुमची बॉडी तुमच्या शरीरामधलं फॅट यूज करते आणि फॅट यूज केल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये जे काही फॅट डिपॉझिशन आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला वेट रिड्यूस करण्यासाठी, आपली जाडी कमी करण्यासाठी त्याचा मदत होते. हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. पण इंटरमिटंट लॉंग फास्टिंग म्हणजे काही लोक 16 तास, 18 तास, 20 तास अशी फास्टिंग करतात. अशा प्रकारच्या फास्टिंगमुळं काय होतं की तेवढ्या वेळासाठी तुमचं जे काही जठर आहे ते रिकामं राहतं. जठर लॉंग टाईम रिकामं राहिल्यामुळं जठरात जे काही ज्युसेस किंवा ॲसिड तयार होतं हे ॲसिड डायल्यूट होत नाही आणि लॉंग टाईमसाठी तुमचं स्टमक ॲसिडला एक्सपोज होतं आणि ओव्हर द टाईम तुम्हाला त्या ॲसिडमुळं होणारे जे काही आजार असतात म्हणजे पोट गच्च वाटणे किंवा गॅस्ट्रायटिस ज्याला आपण पोटाला सूज येणं, मळमळणं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. मग आपण काय केलं पाहिजे तर इंटरमिटंट फास्टिंग जी आहे ही करण्यापेक्षा जर तुम्ही 2 मीलच्या मध्ये काही खाल्लं नाही तर ती तुमची फास्टिंग ॲडिक्वेट असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट केलाय आणि दुपारी 2 वाजता तुम्ही जेवण केलंय, परत रात्रीच्या 8 वाजता तुम्ही जेवताय, तर ह्या 2 मीलच्या मध्ये तुम्ही काही खाऊ नका जेणेकरून की तुमचं स्टमकही जास्त अफेक्ट होणार नाही आणि तुम्हाला फास्टिंगचा एक चांगला परिणाम बघायला मिळेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही करू शकता की तुमचा ब्रेकफास्टची क्वांटिटी कमी करा, तुमच्या मीलची क्वांटिटी कमी करा. सो ब्रेकफास्टची क्वांटिटी जर तुम्ही कमी केली तर जे काही ब्रेकफास्टमधनं मिळणारं ग्लुकोज आहे, जे तुम्ही 8 वाजता ब्रेकफास्ट घेतलाय ते ग्लुकोज साधारणतः तुमचं 11 वाजेपर्यंत शरीरातलं ग्लुकोज संपेल आणि 11 वाजेपासून ते साधारण 12 वाजेपासून 2 वाजेपर्यंत तुमची बॉडी ही फॅट यूज करेल. म्हणजे तुम्ही जो लॉंग टर्म फास्टिंग राहून रिझल्ट कमवणार आहेत तो शॉर्ट टर्म फास्टिंगमध्ये सुद्धा आपण गेन करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपली मील साईज कमी करायची आणि 2 मीलच्या मध्ये खायचं नाही आहे. आपला मेन उद्देश आहे बॉडीमधलं ग्लुकोज कमी करणं आणि बॉडीला म्हणजे उपाशी ठेवणं, ज्याला आपण स्टार्वेशन म्हणतो. बॉडीमध्ये आर्टिफिशियल स्टार्वेशन निर्माण करणं जेणेकरून तुमची बॉडी फॅट यूज करेल. जर तुम्ही सकाळची क्वांटिटी कमी घेतली आहे, दुपारची क्वांटिटी कमी घेतली आहे तर 2 मीलच्या मध्ये स्टार्वेशन होतं आणि तुमची बॉडी फॅट यूज करते. तसंच दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुद्धा क्वांटिटी कमी केली तर त्या क्वांटिटीच्या मध्ये सुद्धा आर्टिफिशियल स्टार्वेशन होऊन तुमची बॉडी फॅट यूज करते आणि तुमचं फॅट बर्न होण्यासाठी, वेट लॉससाठी आणि तुमची ओबेसिटी कमी करण्यासाठी मदत होते. सो इंटरमिटंट लॉंग फास्टिंगपेक्षा इंटरमिटंट शॉर्ट फास्टिंग्स करा आणि इंटरमिटंट फीडिंग बंद करा. म्हणजे मी सकाळी खाल्लंय, परत मी 10 वाजता चहा घेतलाय, परत मी 12 वाजता लिंबू सरबत घेतलंय आणि परत मी 2 वाजता जेवतोय, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियल स्टार्वेशन होणार नाहीये आणि तुमची बॉडी तुमचं फॅट यूज करणार नाहीये. हा सिम्पल कन्सेप्ट आहे. सो लॉंग फास्टिंगच्या ऐवजी शॉर्ट फास्टिंग विथ स्मॉल मील केलं तर तुम्हाला इक्वल रिझल्ट मिळू शकतो. धन्यवाद.